महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं जे महाभारत चालू आहे त्या महाभारतामध्ये एक योद्धा असा आहे की तो आधी लढायचं म्हणत होता म्हणून त्याची भीती वाटत होती. आता तो लढायचं नाही म्हणतोय म्हणून देखील भीती वाटत आहे. त्या योद्ध्याचं नाव अर्थातच मनोज जरांगे पाटील हे आहे. हा काही अस्सल लढवय्या राजकारणी नाही आहे. त्यामुळे राजकारणाचं युद्ध खेळण्यासाठी जी काही ऐपत लागते, इलेक्टिव्ह मेरिट लागतं, सगळी रसद लागती, याची अजिबातच पुंजी या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नाही. तशी ती गरजवंत मराठे जे त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत गेल्या 14 महिन्यामध्ये त्यांच्याकडे सुद्धा नाही. आणि म्हणूनच निवडणूक लढवायची नाही असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. त्यांनी जसा निर्णय घेतला त्यांच्या माघारी नंतर आंदोलनाला घरघर लागेल का? मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नाहीत, आंदोलनाचे नेते आहेत फक्त. मग त्यांचं आंदोलन कितपत टिकणार आता? मग त्यांचं आता हसू झालेलं आहे. त्यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून मलिदा घेतलेला आहे. त्यामुळं ते आता पाडापाडीची भाषा करायला लागलेले आहेत. 10 तारखेला म्हणजे उद्या ते आपला निर्णय पुन्हा एकदा घोषित करणार आहेत. परंतु त्यांच्या तळ्यात मळ्यात या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गरजवंत मराठ्यांच्या नाकावर टेचून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे जाहीर संकेत दिलेले आहेत. आणि यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, 14 महिने झाले. आता लोकसभा झाली, लोकसभेमध्ये दणका बसला. मग आता हे विधानसभा निवडणुकीची जी रणनीती आखताना जरांगे फॅक्टरचं करायचं काय म्हणून जास्तीत जास्त मराठा उमेदवार दिले पाहिजेत म्हणून भारतीय जनता पार्टीने ती रणनीती आखली. त्याच्यानंतर आंदोलकांमध्ये फूट पाडली पाहिजे. जरांगे पाटील कुठं चुकतात, कशा प्रकारे ते मॅनेज होतात वगैरे वगैरे असं त्यांच्या विरुद्ध अद्वा तद्वा बोलायला सुरुवात झाली सोशल मीडियामधून, इकडून तिकडून सगळीकडे. आणि जरांगे पाटील मग कामाला लागले. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार उभे करायचे नाहीत असं सांगून टाकलं होतं. त्याच्यानंतर आता विधानसभेमध्ये कचका दाखवतो, दणका दाखवतो, देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम हिचकोटून टाकतो वगैरे अशा शब्दामध्ये त्यांनी शड्डू थोपटला, आपले दंड थोपटले. आणि मग आता ते काय उमेदवार उभे करणार म्हटल्यानंतर उमेदवारांची भरपूर गर्दी झाली. आणि मग त्या गर्दीमधून आता एकच उमेदवार निवडायचा आहे त्या मतदारसंघामध्ये. हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. मग त्यांनी मुस्लिमांना बरोबर घे, दलितांना बरोबर घे असा एक प्रयोग केला. मग ते हिंदू विरोधी कसे आहेत, ते समाजविघातक कसं करायला निघाले असं त्यांच्या विरुद्ध रान पेटवलं गेलं. मग जरांगे पाटील सापडले धर्मसंकटामध्ये. मग आता राजकीय ऐपत नसताना आपण युद्ध लढायचं कसं? मग ते वारंवार म्हटलेले की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे दोन्ही चाबरे काय आपल्याला हसतील, त्याच्यामुळे आपण न लढवलेलं बरं. परंतु जरांगे पाटील यांनी हे आपला निर्णय घोषित करण्याची वेळ मात्र चुकीची निवडली. एक तर निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने समिती वगैरे असं जे काही सल्लागार वगैरे या पद्धतीने जे पहिल्यापासून जावं लागणार होतं ते मात्र गेले नाही. एकला चलो रे हे जरांगे पाटील यांना नडलेलं आहे. म्हणजे व्यासपीठावर खुर्ची फक्त माझीच. आणि मग त्या याच्यामुळे त्यांचं धोरण चुकत गेलं. निर्णय जरी बरोबर असला त्यांचा, हा निर्णय त्यांचा बरोबर आहे की निवडणूक लढवायची नाही, हा निर्णय अतिशय योग्य आहे आणि त्यामुळं गोरगरीब मराठ्यांना आनंद झालेला आहे. परंतु या निमित्ताने आपल्याला राजकीय उडी घेता येईल. त्याच्यानंतर जे प्रस्थापित राजकारणी आहेत, जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, सगळ्या पक्षांमध्ये, त्यांना आनंद झाला की काय की आता लढले हे तर मतांमध्ये फाटाफूट होईल
आणि मग कोणत्या मतदारसंघामध्ये फाटाफूट होईल, आपलं गणित काय आखता येईल. मग जरांगे पाटलांच्या खांद्यावर कधी हात ठेवायचा, कधी त्यांना भेटून यायचं, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, प्रकाशित करायचे, म्हणजे आपलं काम बरंचसं होऊन जातं आहे. अशा पद्धतीचं सगळ्यांनी सगळं आनंद सगळा सुरू झाला होता. विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष आनंदाला उधाण आलं होतं. परंतु ते उधाण मनोज जरांगे पाटील यांनी काही टिकू दिलं नाही. मग आता काल सभा झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, अमित शहा यांची सभा झाली, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या आणि पुढचे 10-12 दिवस सातत्याने त्या सभा होणार आहेत. आणि आता जरांगे पाटील हा आपला जो निर्णय तो उद्या 10 तारखेला घोषित करणार आहेत. आता तो अजून काय निर्णय घेतात याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पण एक मात्र आहे, जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक प्रकारची नाराजी त्यांच्याच काही समर्थकांकडून व्यक्त केली जाते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. त्यांना ते कसं समजावून सांगतात जरांगे पाटील, हे बरंचसं त्यांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी धर्मसंकटात सापडले, सगळ्या पद्धतीचे आरोप पचवले, सगळं झालेलं आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जे नारायणगडावर जी काही गर्दी त्यांच्यासाठी जमवली होती आणि त्यांनी जे काही वचन घेतलं होतं की जो निर्णय होईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि करणार का, असा त्यांनी त्या भल्या मोठ्या गर्दीला प्रश्न विचारला होता. त्या गर्दीने होकार भरला होता. मग त्या गर्दीकडं बघून निर्णय घ्यायचा, त्या गर्दीच्या भल्याचा निर्णय घ्यायचा की 4-2 राजकारणामध्ये येणाऱ्या इच्छुक लोकांसाठी घ्यायचा आहे की प्रस्थापितांच्या सोयीचं राजकारण करण्यासाठी घ्यायचा आहे. कशासाठी निर्णय घ्यायचा आहे, तर तो गर्दीसाठी घ्यायचा आहे. आणि जो आपण मुद्दा जो कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे ओबीसी मधून, हा जो आपण समोर आणलेला आहे, म्हणजे तो समोर आणल्यानंतर कायदे पंडित, जातीपातीचे अभ्यासक, राजकीय नेते यांनी सगळ्यांनी वेड्यात काढलं. म्हणजे त्याच्यामध्ये राज ठाकरे असो किंवा अजून कुणी असो की ही मागणी मान्य होऊ शकत नाही, त्याला अशी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आज या क्षणाला आहे आणि पुढे अनेक काळ ती राहू शकते, ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु जर 1931 साली झालेली जातगणना ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये सगळे आलेले सगळे अहवाल, सगळे संदर्भ लक्षात घेऊन जर जो शेती करतो तो कुणबी आहे, महाराष्ट्रात जो राहतो तो मराठा आहे, अशी व्याख्या जर गृहीत धरली आणि तसेच संदर्भाचा आधार घेतला तर ती मागणी मान्य होऊ शकते. मग महाविकास आघाडीचे नेते हे करू शकतात का, तर ते करू शकणार नाही. परंतु काय झालेलं आहे, राहुल गांधी यांनी जे काही जात गणना केलीच पाहिजे अशी जी मागणी केलेली आहे आणि त्यानंतर 50% मर्यादा आम्ही हटवू असं देखील म्हटलेलं आहे. आणि त्याला उत्तर आता काय द्यायचं आहे, हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होता आहे, राहणार आहे. कारण की जातगणना करू नये असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तसंच मत आहे. आणि जातगणना करायची तर मग त्याचं राजकारण करायला नको असा एक शहाजोगपणाचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. मग आता काँग्रेस जातीवादीपणे वागतीये, पण नेहरूंपासून तुमच्या राहुल गांधीपर्यंत कसा जातीवाद सुरू आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षापासून सांगत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून आता सांगायला लागलेले. सभेमधला त्यांचे 20-22 समजा त्यांनी 40-50 मिनिटं भाषण केलं तर त्यांचे 20 ते 30 मिनिट हे या संबंधित बोलायला त्यांनी दिलेले आहेत. आत्तापर्यंत काल त्यांच्या ज्या काही सभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तेच दिसून आलेलं आहे. प्रत्यक्षात जातीवाद कोण करताय तर सगळेच पक्ष करतात. म्हणजे काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर मुस्लिमाचं तुष्टीकरण केलं, मुस्लिम कोड बिल, हिंदू कोड बिल, अमुक दमुक सगळा आधार घेतला, अल्पसंख्याकांना सांभाळलं पाहिजे म्हणजे त्यांनी ते केलं. आणि मग आता सगळ्यात जास्त जातीवाद कोण करत आहे म्हणजे ओबीसी आरक्षण आमच्या DNA मध्ये आहे, त्याच्यामुळं काही कशाची काळजी करायची नाही. अमित शहा यांनी सांगितले की असे काही क्षत्रिय आंदोलन झाले, आम्ही मोडले, आम्ही निवडून आलो, आम्ही विजय मिळवला, सामदंड भेद वापरला, सगळे प्रयोग केले, आम्ही निवडून आलेले अशी मिजाज मारलेली. आणि मग माधव फॉर्म्युला कुणी आणला महाराष्ट्रामध्ये, माळी धनगर वंजारी कुणी आणलेलं आहे. त्याच्यानंतर ओबीसी
यांच्यासाठी काय केलेलं आहे, कसं साठगाठ बांधलेली आहे. मग ते जाती जातीमध्ये फूट पाडू नका. कारण की आता हे का सांगितलं जात आहे, मराठा आरक्षण कुणबी म्हणून ओबीसी मधून द्यायचं, त्याच्यावर मौन का बाळगलं जात आहे. तुम्हाला असं का म्हणता येत नाही आहे की आम्ही संसदेमध्ये, जसं इकडं महायुतीच्या सरकारने, राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक घेण्याचं नाटक केलं, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असं म्हणू शकत नाहीत का की आम्ही संसदेमध्ये याच्यावर चर्चा करू. मग प्रत्येक राज्यामध्ये, आंध्र असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, इथं ज्या क्षत्रिय जाती या काय मागण्या करू शकतात, याच्यावर सांगोपांग चर्चा संसदेमध्ये घडून आणू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का म्हणत नाहीत, हे जास्त विशेष आहे. आणि मग तिथे सगळी गोम आहे. आणि म्हणून आता कसंही करून जरांगे पाटील यांचं आव्हान मोडीत काढायचं आहे. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्या प्रकारचे रसद पुरवायचे. जागा वाटपाचे अधिकार दिले, जागा वाटप केलं, उमेदवार निवडीचे अधिकार दिले, उमेदवार दिले, वगैरे वगैरे सगळे प्रयोग त्यांना केलेले आहेत. आणि पुन्हा जे विचारलं जातं की देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये कसं आरक्षण दिलं गेलेलं आहे मराठ्यांना, मग ते आमच्या उद्धव ठाकरेंनी कसं टिकवलं नाही. जर तुम्हाला टिकवायची इच्छा होती तर उद्धव ठाकरे असो किंवा अजून कोणता मुख्यमंत्री असो, तुम्ही समजूतदारपणाने जर सहकार्य केलं असतं, मग त्यावेळेला ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नसतं का. मग तिथं तुम्ही का एकी दाखवली नाही, तिथं का राजकारण बाजूला ठेवलं नाही, म्हणजे राजकारणच करत बसायचं. मग आता एकनाथ शिंदे यांची स्तुती केली जाते मनोज जरांगे पाटलांकडून, कारण की त्यांनी ते संदीप शिंदे समिती नेमली, काही कवायना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली, मराठवाड्यापुरतं कवायना देऊ असा निर्णय जवळपास त्यांचा झालेला होता, परंतु त्यांना का घेऊ दिला गेलेला नाही आहे. याचे उत्तर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक हे मागत आहेत. आणि याचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडे किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याकडं नाही आहे, फक्त राजकारण केलं जातं. मग आता मनोज जरांगे पाटील यांना सगळेजण येऊन टोचतात आहे. काय जरांगे पाटील, काय तुम्ही ऐन वेळेला मागायला घेतली, शरद पवारांनी किती कोटी दिले, एकनाथ शिंदेने काय रसद पुरवलेली आहे, कशा पद्धतीने तुमचं चालू आहे, असं विचारून बेजार केलं जात आहे. सोशल मीडियामध्ये जरांगे पाटलाच्या विरुद्ध मोठी मोहीम उगारलेली आहे, ती चालू आहे जोरामध्ये. आणि मग जरांगे, तुम्ही शालिनी ताई पाटील घ्या, त्यांची क्रांतिसेना घ्या, शरद जोशींची शेतकरी संघटना घ्या, हे म्हणजे दोघांचे प्रश्न जरी वेगवेगळे होते, मराठा आरक्षण पाटील बाईंनी विचारलेला होता त्या क्रांतिसेनेने, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न, शेतमालाला हमीभाव असा प्रश्न विचारलेला होता. हे जेव्हा दोघंही राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांचं काय झालं, त्यांचं ते राजकारणामध्ये फसगत झालेली मोठी. मग आता ज्या जरांगे पाटील यांच्या मागे कुठला पक्ष नाही, संघटना नाही, रसद नाही, कुठलंच काही नाही, त्या एकट्या माणसाकडून अपेक्षा कशी बाळगताय की तुम्ही सगळं करायला पाहिजे होतं, तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे होती, असं का त्यांना टोचलं जात आहे. कारण की खरं तर मूळ मागणी जी आहे ती मागणी आपण मान्य करणार नाही, आपल्याला करायची नाही, आपली इच्छा नाही, आणि त्यासाठी आपल्याला दिल्ली दरबारी जाऊन एक वाक्यता करता येणार नाही, आपलं तेवढं धाडच नाही, असं म्हटलं जात आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात आहे, मी ज्या ओबीसी मधला आहे, मी ओबीसी समाजातला असल्यामुळं राहुल गांधी माझ्या विरुद्ध ओबीसीमध्ये फूट पाडतात आहे, ST-मध्ये फूट पाडतात आहे, SC-मध्ये फूट पाडतात आहे, हे सगळं करतात आहे. मग धनगर समाजाला आरक्षण द्यायचे शब्द का दिले, अमुक म्हणजे वेगवेगळ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे टिकणारं आरक्षण जे पाहिजे ते तुम्ही का देत नाही आहे. मग उलट म्हणायचं आर्थिक आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी घालून टाकलेलं आहे, अमुक केलेलं आहे, तमुक केलं. ही परिस्थिती निर्माण केली कोणी, जर सत्तेमध्ये जो आहे त्यालाच जाब विचारतो आंदोलक, कोणताही आंदोलक असो, त्या आंदोलकांनी तुम्हाला विचारलेलं आहे. मग तुम्ही कशासाठी राजपत्रित अधिसूचनेचा तो मसुदा हातात ठेवला, कशासाठी हे सगळे नाटकं केले, सर्व पक्षीय बैठकीचे का नाटकं केले, हे सगळे नाटकं आता लोकांना कळत नाही का, ते सर्वसामान्य माणसाला आता कळायला लागलेले आहेत. मग निवडणूक राजकारण हा आपला विषय नाही, आपला फक्त समाजकारण हा विषय आहे. समाजाचे प्रश्न सोडवायचे.
आणि समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना गोरगरिबांचं दरडोई उत्पन्न असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, सिंचनाचे असतील, सार्वजनिक आरोग्याचे असतील, असे उभे केले तर काय हरकत आहे असं म्हणून जरांगे पाटील कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणूक येईल जाईल, कोण निवडून येतील म्हणजे कुणीही सत्तेवर येऊ, आंदोलन मात्र थांबणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि जरांगे पाटील यांना आता कोणकोणता समाज म्हणजे दलित समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज, पुन्हा मराठा समाजामधले जे वेगवेगळे गट आहेत ते वेगवेगळे गट शहाणपणाने हा म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा सामाजिक लढा कितपत चालू ठेवतात हे आपल्याला दिसेलच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.